नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. एक्झिट पोलचे निकाल समोर येताच महाविकास आघाडीकडून हालचाल सुरू. जयंत पाटील, बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांशी संपर्क करण्यास सुरू. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार, फडणवीसांना विश्वास म्हणाले. मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजप आणि मित्रपक्षाला फायदा होतो. सांगली जिल्ह्यात चुरशीने 72% मतदान. निकालाच्या चिंतेनं उमेदवारांची अस्वस्थता वाढली. अंदाज धक्कादायक निकालांचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील. गुवाहाटी पार्ट 2 हे करण्याची गरज नाही, आम्ही नवीन ठिकाणी जाऊ. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. एक्झिट पोल हा फ्रॉड आहे. महाविकास आघाडीला 160-165 जागा मिळू शकतात. संजय राऊतांना विश्वास म्हणाले. 26ला सरकार स्थापन करणार. प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम. भाजपसोबत हातमिळवणी केली. शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला. ठाकरे गटाच्या शरद कोळींची सडकून टीका. तयारीला लागा. 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. यंदा 8 दिवस आधीच परीक्षा. अजित पवार हाजीर हो. बारामती कोर्टाकडून दादांना समन्स. 2014च्या निवडणुकांमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे बारामतीच्या कोर्टाकडून समन्स. मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील आरोपीला मुंबईतून जामीन. चेतन पाटीलची सुटका. शाळेचं गेट अंगावर पडून 6वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा कोल्हापुरात जागीच मृत्यू. लघुशंकेसाठी जात असताना घडली घटना. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.